बलमा, नवीन पोस्टर छापायला टाका. मम्मी साहेबांचा फोटो प्रत्येक पोस्टरवर असलाच पाहिजे आणि महिलांना ना मम्मी साहेबांबद्दल आपुलकी वाटली पाहिजे अशी टॅगलाईन आणि डिझाईन तयार करा. लवकर कामाला लागा. सगळ्यांना कामं वाटून दे सर. तुम्ही तिघं जावा, प्रिंटा सोडा. फक्त प्रिंट सोडायच्या आधी प्रिंट मला व्हॉट्सअपला पाठवा. मी जर ओके केलं की मग प्रिंटा सोडा. काय जावा चला. आम्ल्या बस तू पण. सत्या, तुझा फोन स्विच ऑफ आहे का? तर नाही, चालू आहे की. मग वाघवाले वहिनी मला का फोन करतायत? रेंजचा प्रॉब्लेम असेल काय. बरोबर. हा वाघमारे बोला. हा बलमा तर एक मुलगाच आहे बाबा. रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे फोन लागला नसेल. हा होय, अरे फोन केला होता तुला, आउट ऑफ संपर्क दाखवते म्हणून केला बलमाला फोन. बोला की काय काम होतं? तू जेवलास ना? वाघमारे, तुम्ही हे विचारायला फोन केलाय मला? प्लीज काळजी बाबा तुम्हाला नवऱ्याची. अहो नाही, अजून नाही जेवलो मी. मग घे की जेवण. होय, काम उरकली की लगेच जेवणार आहे. ठीक आहे, ठेवते फोन. हे विचारायला फोन केलेला वाघमारे. बलमाला एक अक्कलच नाही. बलमा, अरे मला तुझ्याशी बोलायचंय म्हणून फोन केलाय तुला. हे सगळं झालं की तिकडे कर. हॅलो बलमा. बोला की वहिनी, का फोन केलता? नाही, भेटून सांगते. मी पक्षशाखेच्या मागच्या रस्त्यावर, जरा येऊन भेट मला. बरं आलो. हा. अरे सत्या, मी आलो 2 मिनिटात. का वहिनी, काय आलंस? बलमा, तात्यासाहेबांशी काय बोलणं झालं? म्हणजे त्यांनी तिकीट का दिलं नाही सत्याला, यावर काय बोलले ते? आम्ही गेलो तिकडं, पण तात्यासाहेबांची भेटच झाली नाही. पीए बोलला की तात्यासाहेब सत्यासाठी काहीतरी मोठा विचार करत आहे. मला सुरुवातीला पटलं. तू पंकज आणि कळत कर, दोघं पण गेम आडे. माझं मन राखायसाठी बोलला असणं. तर वहिनी, तुम्हाला खरंच सांगू का, पोर सगळी नाराज आहे. सत्या शब्दाखातर सगळी काम करताय. मनापासून कोणीच काम करत नाही. बलमा, सत्याने याच निवडणुकीला उभं राहावं असं सगळ्यांना वाटतंय ना? होय. मग हे सगळ्यांनी जाऊन तात्यासाहेबांना सांगितलं तर? पण तात्यासाहेब ऐकतील का नाही ऐकणार? एक काम करा, ये सपने असा जोरदार प्रचार झाला पाहिजे बघ. अख्ख्या साताऱ्यात फक्त मायाताई सुर्वे, मायाताई सुर्वे, मायाताई सुर्वे असा आवाज आला पाहिजे. कळलं का? हा होय होय, येणार की. चिन्ह काय आपलं? चप्पल. लक्षात आहे तुझ्या? हा म्हणजे हे बघ, असं स्टाईलिश गॉगल लावायचा आणि असं. हा चालतंय चालतंय. मायाताई येऊ का? हा सपने बघ कोण आले ते. या 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 थँक्यू थँक्यू. नमस्कार, आम्ही SP बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर. आम्ही रोडचे कॉन्ट्रॅक्ट घेतो. वेलकम वेलकम. सपने ट्रॅक्टर आले मम्मी, कॉन्ट्रॅक्टर. सपने फोटो काढ. हा काढते काढते. हा हो दे व्हायरल. तुमची नगरसेवक पदासाठी निवड झाली म्हणून अभिनंदन करायला आलो होतो. बसा बघा. सपने जा चहा पाण्याचं बघ. हा बोला, काय काम काढलं?
कसं आहे ना, तुम्ही तात्यासाहेबांचे उमेदवार म्हणजे 100% तुम्हीच निवडून येणार. कसं आहे ना, इलेक्शनसाठी तुम्हाला जे काही मदत पाहिजे ना ते आम्ही करायला तयार आहेत. कसं आहे, तुमचंही लक्ष आमच्याकडे राहू द्या. त्याच्यासाठीच उभं राहणार आहे मी. समजायचा विकास झाला पाहिजे असंच मला वाटतंय ना, म्हणून तर तात्यासाहेबांनी मला उभं केलंय. आता एक काम करा, म्हणजे कसं, मी तुमचं काम करते, तुम्ही माझं काम करा. बोला, काय काम होतं? म्हणजे कसं आहे ना की सातारा शहराचा विकास व्हावा असंच आम्हाला वाटतंय. आम्हाला भीतीच वाटतं, त्याच्यासाठी तर मला तात्यासाहेबांनी उभं केलंय ना. घ्या चहा. हा, तर कसं आहे, तुमचं एकदम बरोबर आहे, पण हे समजण्यामध्ये माझा काही फायदा? हां, हे आवडलं बघा आपल्याला. तुमचं बोलणं कसं स्पष्ट असते, समजायला असं. हां, देऊ की 35% देऊ प्रत्येक कामात. वाढवा वाढवा. कसं आहे, म्हणजे गोल फिगर सांगा. राऊंड फिगर म्हणायचंय त्यांना. 2-2-4 म्हणजे प्रत्येक दिल मध्ये 40% ते होतच राहील. पहिले तर आपण प्रचाराचं बघू. म्हणजे कसं आहे, तुम्ही पण मला आता प्रचारामध्ये मदत करा. करू की मदत करू की, आणि तुम्हाला तीही मिठाई देऊ लवकरच. चला येऊ आम्ही. स्वप्नी मग देल की नाही? मायास, काय प्रकार आहे हा? अगं हे असं लाच घेणं शोभतोय का तुला? अगं तात्यासाहेबांनी किती विश्वासाने तुला तिकीट दिले. सत्याने तुझ्यासाठी आपली जागा सोडलीये. तो सत्या तो निवडून यावी म्हणून अख्ख्या साताराभर फिरतोय. त्याचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेत आणि हे सगळं सोडून तू निवडून यायच्या आधीच ही लाच घेते, भ्रष्टाचार करतेस. शोभतोय का माया तुला हे? हो चित्रकार, तुम्ही तुमच्या अक्कल नका पाजू. तात्यासाहेबांनी मला उभं केलंय म्हणजे काहीतरी विश्वास असता ना त्यांचा माझ्यावरती. आणि लाच काय लाच, ती माझं काम करणार, मी त्यांचं काम करणार. उघड उघड आहे ना. माया हे बघ, चांगल्या मार्गाने निवडणूक लढता येते आणि जिंकताही येते. आणि असे खूप चांगले राजकारणी आहेत. त्यासाठी हा प्रकार करायची गरज नाहीये तुला. हो चित्रकार, राजकारण आलं का नाही, काही समजा आलंच. आणि निवडणुकीसाठी एवढा पैसा कुठं खर्च करायचा? तेव्हा राजकारणाचं चिन्ह बघितलं का तुम्ही? लोकांकडनं घ्यायचं आणि लोकांना द्यायचं, त्याला तर लोकशाही म्हणतात. आणि मी तीच करते. माया अगं तू सत्याचा तरी विचार कर. तुझ्या या अशा वागण्यामुळं सत्याने आजवर जे काही चांगलं काम केलंय त्यालाही बट्टा लागेल. लोक त्याच्याकडे संशयाने बघतील. सपने बघितलं का, घरातच एक विरोधक तयार झालाय बघा आपल्याला. ही लागले तर आम्हाला शहाणपणा शिकवायला. ओ चित्रकार जावा, तुम्हाला काही यातलं कळत नाही, तुम्ही तुमचं बरंच खायचं काम करा. तुला कितीही सांगितलं तरी अजिबात अक्कल येणार नाही. सुधारणार नाहीयेस तू कधीच. चला तुम्ही एक काम करा, तुम्ही इथंच थांबा. मी तात्यासाहेबांना प्रचाराचं नारळ कधी फोडायचं ते विचारून येतो. आणि नंतर मग आपण परत जाऊन तात्यासाहेबांना प्रचाराची सगळी माहिती देऊ. आलोच मी. अरे हो सत्या, एवढ्या घाईत कुठे चाललायस? ते तात्यासाहेबांना भेटायचं होतं. त्यांना विचारायचं होतं की प्रचाराचं नारळ कधी फोडायचं आहे, पहिली सभा कधी भरवायची आहे, त्याबद्दल विचारायचं होतं त्यांना. बघ, तात्यासाहेब आत्ता बिझी आहेत. ते हायकमांड सोबत बोलतायत. तुला थोडा वेळ थांबावं लागेल. थांब तिकडे जरा वेळ. ठीक आहे. अरे तात्यासाहेब बिझी आहेत, थोडा वेळ थांबा म्हणून. ते रत्ने, तू कन्फर्म आहे काय सगळं करायचे? सत्या चंगू मंगू. अगं ते उमेदवाराचं तिकीट आहे, रेल्वेचं नाही. तुला का देतील ते? कारण त्यासनी माझा इंगात चांगला ठावा हाय. त्यासनी ठावा आहे रत्नाकाटे काय चीज आहे ती. खरे राजकारणात कदाक बाईच पाहिजे असती. आहे तू तर कदाक बाईची हेडेच.
चला तिकीट घेऊ. हा आणि आई हा. त्या साहेब हा. आहेत कडक स्वभावाची हा. आहेत. त्यामुळे आपण बी असं जायचं, त्यांना असं दाखवायचं की आपण लय भारी आहेत, हा. आपण एक नंबर आहेत. आपण हो तात्याबाई. काय हो इकडे काय काम काढले? हे कप्पे ते आमच्या वस्तीतलं प्रॉब्लेम सांगायसाठी आली होती तात्यासाहेबांकडे. हा खूप म्हणजे विजेचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, सगळा प्रॉब्लेम आहे. आय 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 चंगू बघितलं तात्या, यांच्या वस्तीनं प्रॉब्लेम पण तात्यासाहेबांच्याकडे चालून यायला लागले. ए कुठे तात्यासाहेब मीटिंग मध्ये, नंतर भेटा. हा मग सामान्य माणसांसाठी येळ काढू शकते ती की. चला हो. चल. सामान्य माणसं म्हणजे सामान्य माणसं ही अतिसामान्य म्हणली, अतिसामान्य चंगमुंगू माणसं आहे ती. तुला सांगतो 100% तिकीट मागायला आले असेल. हा जाऊ देत, घेऊ देत लाच काढून. पैसे पाहिजेत, आणखी असे पेट्या भरून भरून पैसे पाहिजेत. पैसे असले की आनंद होतो, पण पैसे मला हवेत, पक्षाला पैसे हवेत, निवडणुकीला पैसे हवेत. तेव्हा आपली नेहमीची जी माणसं आहेत त्यांना सांगा पैसे हवे, पैसे हवे, सांगा त्यांना. बघा कोण आहे. बोला. नमस्कार मिळकतकर. कोण मिळकत? तुम्ही? मी खळदकर. हा साहेब आहेत का? आहेत की, तात्यासाहेब बिझी आहेत. हा नाही बरोबर आहे, पण आम्हाला पण त्यांना भेटायचं होतं म्हणून आलं. नाही नाही एवढंच वेळ लागणार, म्हणजे आम्ही आज जाणार लगेच बाहेर येणार, क्विक असं जाणार असं येणार. किती वेळ लागतंय? आवाज काय करताय, जाऊ दे की आम्हाला. बाई आहे का? बाई असेल तर येऊ द्या. महिलांचा सन्मान केला पाहिजे आपण. तात्यासाहेब मी सौ रत्नाजी काटे आणि हे मी सुधाकर काटे. हे ओळखलं नाही. होय की आम्ही ते तुम्ही जिला मुलगी मानलाय की नाही, मंजू मंजू मंजिरी, हा तिचे आम्ही आत्या आणि आत्तोबा. पुढे बसून बोलू. नाही. ते तात्यासाहेब तुम्ही नाही का घरी आले होते, असे छान छान दिल्लीवरनं येताना गिफ्ट घेऊन आले मंजिरीसाठी. तुम्ही द्यायला आले आणि नाही का मग आपला संवाद झाला. तुम्ही मला म्हणले तुम्ही लई छान बोलता, माणसांशी कसं बोलायचं काय हे तुम्हाला लई व्यवस्थित समजतं, तुम्ही निवडणुका लढवणार का असं तुम्ही विचारलं होतं मला. एवढं बोललो मी तुमच्याशी? हा म्हणजे तुमचे पीए पण होते ना तिथे. गाव बावळटकर सांगा की. कोण बावळटकर? तुम्ही? मी खळदकर. हा ते आहे, पण तुम्ही होते, तुम्ही ऐकलं हे सांगा की. तर हे बी होते तिथं, त्यांनी बी ऐकलंय. पुढे ते मग मी म्हणलं आता निवडणुका आल्या त्या ना जवळ, तर म्हणलं तर तुमच्या पक्षाची नगरसेवक पदाची उमेदवारी मला द्यायची लाग. का देऊ मी तुम्हाला तिकीट? हाव तात्यासाहेब लई चांगलं गंडीवता येतंय मला माणसासनी. गंडीवता म्हणजे गोड गोड बोलून माणसांच्याकडनं कामं करून घेता येते ती. हा आणि झालं तर त्यांच्या समोर रडता बी येते, हात बी जोडता येते ती, आणि येळ पडली का नाही तर पाया बी पडता येते. आणि आपलं समज काम एकदा का त्यांच्याकडनं झालं की जाऊ दे काय साहेब, म्हणजे असं लय अख्ख्या वस्तीला इतके ओळखतात, लय फेमस आहे. म्हणजे तुमच्याकडे जर काही येळ असेल ना तर मी सविस्तर सांगतो. काय तुम्ही म्हणत असाल ना तर लोकांच्या समाधानासाठी आम्ही वाईच काम बी करू, आहे का नाही हो? हा 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 नाही नाही काम करू ना, मी मदत करणार. फार लोकांची वाट लावतो, काम वाटेला लावल लोकांची. याच्यासाठी देणार नाही मी तुम्हाला तिकीट. राजकारण म्हणजे काय तुम्हाला पोरखेळ वाटला का? आम्ही आलो आम्हाला द्या तिकीट, आम्ही आलो आम्हाला द्या तिकीट.
तुम्हाला लोकांना चांगलं ओळखतो मी. तुमच्याबद्दल ऐकून होतो मी, आज अनुभवलं मी तुम्हाला. तुम्ही लोकांशी कसे वागता ऐकलेत मी किस्से. तुम्ही मंजूशी कसे वागता, तिच्या आईशी कसे वागता, तिच्या बहिणीशी कसे वागता ऐकलंय मी सगळं. नाही, तुम्हाला जर मी तिकीट दिलं ना, तुमच्या घरातली 2 मतं देखील तुम्हाला पडणार नाही. का माझ्या पक्षाची लाज घालून घेऊ, माझी स्वतःची इज्जत का पणाला लावून घेऊ मी? काय म्हणजे करत आव नाही तात्यासाहेब, आम्ही बी वाईच काम करू की, चांगलं काम करू. एक काम करा, तुम्ही आधी तुमच्या भावाचा संसार नीट सांभाळा, त्या 2 मुलींशी नीट वागा, वस्तीतल्या लोकांशी नीट वागा, मग मी जमल्यास विचार करेन तुम्हाला तिकीट द्यायचं का नाही. तात्यासाहेब पण ते गेलात तरी चालेल, कळत कर. चालेल. काय हो आत्याबाई, कुठे निघाला? थेट प्रचारला निघाला का काय? नाही, यांना लोकशाहीचं ल माहित नाही, निघाल्या उभा राहायला. कसं मला मतदान द्या, मला मतदान द्या, मला मतदान द्या, मला मतदान द्या. काय झालं? तात्यासाहेबांनी दिलं नाही तिकीट. हरकत नाही, हरकत नाही, बेटर लक्स नेक्स्ट टाइम. बलमा इकडे रे. हा, काय रे, काय चाललं तुझं? कुठं काय नाही. कोणी येणार आहे काय? नाही. अरे मग घड्याळ का बघतोय सारखं सारखं? घड्याळात? अरे ते घड्याळातलं होय. अरे ते सूर्यला आहे ना, कधी एकदा सूर्य मावळतोय आणि अंधार पुरते असं झालं किती उकडते रे, म्हणून जर घड्याळ बघ. मग काय डोक्यात गेलंय काय तुझे? काय मी बोलतोय अडक्या कर. सत्याला तिकीट मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. सत्याला तिकीट मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आमचा उमेदवार सत्या सुर्वे, आमचा उमेदवार सत्या सुर्वे. त्याला तिकीट मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आमचा उमेदवार सत्या सुर्वे, आमचा उमेदवार सत्या सुर्वे, आमचा उमेदवार सत्या सुर्वे. अरे थांबा, अरे काय प्रकार आहे, काय विषय हो? आमचा उमेदवार सत्या सुर्वे. त्याला तिकीट मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. सत्याला तिकीट मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आमचा उमेदवार सत्या सुर्वे, आमचा उमेदवार सत्या सुर्वे. काय प्रकार आहे, काय विषय हो? आमच्या वस्तीत जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा सत्ताधारा धावून आलाय. आमच्याकडे पाईपलाईन फुटली तेव्हा सत्या अधिकाराला घेऊन आला होता. 1 तासात पाईपलाईन पूर्ण केली. आम्हाला सत्यात नगरसेवक पाहिजे, त्यालाच तिकीट मिळाले पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. थांबा दादा, आहे बघा, तुमचं प्रेम मी समजू शकतो, पण मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या निर्णयाबाहेर मला नाही जाता येणार. आम्हाला बी आमच्या मनाच्या विरोधात मतदान करायचं नाही. आम्ही मम्मी साहेबांना मतदान करणार नाही. नाही करणार आम्ही, बरोबर नाही करणार आम्ही, मतदान नाही करणार, नाही करणार. आमचा उमेदवार सत्यजित सुर्वे, आमचा उमेदवार सत्यजित सुर्वे. अरे हो, काय चाललंय, काय गोंधळ चालल्या? हो पंकज शेठ, तात्यासाहेबांशी जाऊन बोला आणि त्यांना सांगा की सत्याला तिकीट मिळालं पाहिजे. जर सत्याला तिकीट मिळालं नाही तर आम्ही मतदान करणार नाही. हे आमचं कार्ड. हे घ्या सर्वांचे मतदान कार्ड, तेव्हा तुमच्याकडेच. तसंही सत्यादादा निवडणुकीला उभा नाहीये, आम्ही काय मतदान करणार नाहीये. सत्या, ही सगळी लोक तू बोलवलेत ना? हे सगळं कारस्थान तूच केलंय, मला चांगलं कळतंय. पंकज, मला ना असलं कारस्थान करायची काही गरज नाही.
तात्यासाहेबांना विचारल्याशिवाय काही सुद्धा करत नाही मी. आणि माणसं मी नाही जमवली. मी जमवली असती ना तर एवढी झाली नसती. अख्ख्या सातारा गोळा झाला असता इथे. हे काय रे, हे बघा मला मान्य आहे तुमचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला तिकीट मिळावं अशीच तुमची इच्छा होती. पण तिकीट कुठल्या परक्या माणसाला मिळालेलंच नाही आहे. तिकीट माझ्या मम्मीला म्हणजे मम्मी साहेबांना मिळालंय. त्यामुळं तुमच्या भागातलं प्रत्येक काम 100% होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. आपण फक्त मम्मी साहेब मला जिंकून आणण्याचे प्रयत्न करूया ना. आम्हाला तोच पाहिजेच नगरसेवक म्हणून सत्यदादा, कारण तुलाच आमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स कळतात. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तुला शेतकऱ्यांचे प्रश्न पण कळतात. पाण्याचा, रस्त्याचा सगळाच प्रॉब्लेम तुला कळतो सत्यदादा. जसा शेतकऱ्याचा मित्र गांडोळा आहे तसा तू आमचा मित्र आहेस. हे बघा तुमचं मत मी समजू शकतो, पण शेवटी हा तात्यासाहेबांचा निर्णय आहे आणि तात्यासाहेबांच्या निर्णयापुढे मला काहीच महत्वाचं वाटत नाही. आणि हे बघा, जरी मला तिकीट दिलं नसलं तरी पक्षाच्या खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या मला सोपवलेल्या आहेत. त्यामुळे त्या प्रामाणिकपणे पार पाडायचं माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणारच. आणि एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा निर्णयाचं मान राखणं मला महत्वाचं वाटतंय आणि तुम्ही सुद्धा तो मान राखाल अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही प्लीज मला समजून घ्या आणि या आता. मंजू, अगं काय झालं? अगं तुम्ही तो प्लॅन केला होता त्याचा काही उपयोग झाला का? नाही म्हणजे तात्यासाहेबांनी त्या लोकांचं ऐकलं? अगं मंजू काय झालंय नक्की? आरती मावशी, हो हे बघा तुमचं मत मी समजू शकतो, पण शेवटी हा तात्यासाहेबांचा निर्णय आहे आणि तात्यासाहेबांच्या निर्णयापुढे मला काहीच महत्वाचं वाटत नाही. आणि एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा निर्णयाचं मान राखणं मला महत्वाचं वाटतंय आणि तुम्ही सुद्धा तो मान राखाल अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही प्लीज मला समजून घ्या आणि या आता. हा सत्या पण ना अगदी नावाप्रमाणे सत्याच्या मार्गावर चालणारा. ह्यो असा वागतो ना म्हणून कधी कधी गडबड होते बघ. मंजूताई, तिकीट आपल्या सत्यदादालाच मिळालं पाहिजे बघ, नाहीतर तो मुकादम निवडून येईल. हा तो निवडून आला का नाही मग सगळ्यांची वाटच लागणार आहे बघ. म्हणजे अगं तो मुकादम काय चांगला माणूस आहे वय. 1 नंबरचा कप्टेन आतल्या गाठीचा माणूस आहे. ती खत कारखान्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना लोबाडतंय. लय वाईट माणूस आहे ते. मग कोणी तक्रार कसं नाही केलं अजून? अगं आधीच कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना कोर्टाची पायरी कुणाला परवडणार आहे? ते नाही निवडून आलं पाहिजे बघ. तिकीट आपल्या सत्यदादालाच मिळालं पाहिजे. त्याला जर कोण हरवू शकतो तर तो आपला सत्यदादाच.